नमस्कार. मुलींनो, तुम्हाला लग्न करायचं आहे. आमचे व्हिडिओ तुम्ही बघताय, परंतु तुम्ही मला मेसेज का करताय? मला मेसेज करायची काहीच गरज नाही आहे. प्रत्येक वेळी मला विचारायची गरज नाही. एकदा मेसेज केला ठीक आहे, पण पुन्हा पुन्हा विचारायची गरज नाही. कारण काय? कारण तुम्हाला डायरेक्ट नंबर भेटत आहेत, आणि ते पण फुकटमध्ये. नवरा मुलाचे संपर्क आम्ही डायरेक्ट टाकतोय, ते तुम्हाला डायरेक्ट मिळत आहेत त्यांच्या माहितीसकट, आणि ती माहिती खरी खरी असते. मग एवढं सगळं मी करून ठेवलं आहे तुमच्यासाठी, मग तुम्ही मला का त्रास देत आहे? कारण मला वास्तविक जे मी काम करतो आहे त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावर बसतो आहे, आणि प्रचंड लोक मला मेसेज करत आहेत. त्या मेसेजनं मला उत्तरं द्यावी लागतात. त्याशिवाय मला कॉल घ्यावे लागतात. कॉल भरपूर असतात, मला प्रचंड कॉल असतात, दिवसभर कॉल असतात. मग त्या कॉलला उत्तर द्यावी लागतात. त्याशिवाय जे कोण पेमेंट करतात, पेमेंट केल्यानंतर त्यांचं काम करायचं असतं. काम म्हणजे व्हिडिओ बनवायचे असतात, त्यांचे रेकॉर्डिंग असतं. मला डिस्टर्ब होतं. मला काम करायला वेळच मिळत नाही, इतकं काम असतं. तर कृपया ज्या मुली बघतायत मला, म्हणजे आमचे व्हिडिओ जे बघतायत सामाजिक संघर्षावरती, तर मी असं म्हणत नाही, तुम्ही हवं तर एकदा विचारू शकता, असं काही नाही, पण कॉल करून विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नॉर्मल कॉल करा. व्हिडिओ कॉल किंवा जे ऑनलाईन कॉल तसं काही करू नका. कारण आम्हाला डेटासुद्धा खूप किमती आहे. कालचा दिवस पकडला तर कालच्या दिवसातला मला 8 GB डेटा लागला. पुरा संपला का मला माहिती नाही, पण 8 GB डेटा आम्ही मारलेला होता कालच्या दिवसासाठी. म्हणजे एवढं काम असतं, प्रचंड काम असतं, आणि ते शक्य होत नाही आम्हाला सगळं. तर समजून घ्या आम्हाला. हा मेसेज मुलींसाठी आहे, म्हणजे ज्या लग्नाच्या आहेत आणि ज्या स्थळं बघतायत. सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्हाला 1 रुपया आम्हाला पे करायची गरज नाही. तुम्ही आम्हाला काही द्यायची गरज नाही, कारण आम्ही मुलांकडून घेतलेलं असतं, आणि त्या मुलांचे डायरेक्ट फोन नंबर शो केलेले असतात. बायोडा आणि फोन नंबर शो केलेले असतात. त्यामुळे तुम्हाला जी काही माहिती पाहिजे ती डायरेक्ट तुम्ही त्यांना त्या फोनवरती कॉल करू शकता. तुम्हाला भीती वाटते का की समोरची व्यक्ती कशी आहे, म्हणजे ती चांगली आहे की फेक आहे? तर आमचे जे सभासद आहेत, म्हणजे जे पेमेंट करतात, आता एक विचार करा, पेमेंट आम्ही जास्त घेतो आहे, आणि त्यामुळे कसं, जे सभासद आहेत ते खात्रीशीर असतात. जे चुकीची माहिती देणारे सभासद असतात ते आमच्याकडे येणार नाहीत. कारण काय? आमची फी जास्त आहे, त्यामुळे तसं कोण येणार नाही. तर जो कोण येणार तो श्रीमंतच असणार, म्हणजे वेल सेटल असणार. श्रीमंत कशाला? वेल सेटल. वेल सेटल म्हणजे काय? की त्याची परिस्थिती आहे 3,000 पे करण्याची, आणि म्हणून ते बायोडा देतात. कळलं ना? तर त्यामुळे तुम्हाला जो बायोडा मिळतो तो खात्रीशीर असतो. तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करू शकता, डायरेक्ट त्यांना मेसेज करा, डायरेक्ट त्यांच्याशी बोला. प्रत्येक वेळी मला सांगायची काहीच आवश्यकता नाही. दादा मी कॉल करू का, असं त्या दिवशी एका मुलीने सांगितलं की त्यांना कॉल करू का. तर तुम्ही विचार करू शकता. तुम्ही आधी बघा ते प्रोफाईल काय आहे ते. जर तुम्हाला प्रोफाईल आवडलं तर त्यांना बिंदास कॉल करा, आणि हे सगळं फुकट आहे. तुम्हाला आमच्याजवळ बायोडा द्यायची गरज नाही, आमच्याजवळ फोटो बायोडा द्यायची गरज नाही, आम्हाला पैसे द्यायची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला ते स्थळ पूर्णपणे फुकट आहे. तुम्हाला कुठलाही धोका नाही आहे, ते पूर्ण फुकट आहे. मग तुम्ही बिंदास कॉल लावा त्यांना, आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. ज्या तुमच्या मैत्रिणी लग्नाच्या आहेत त्यांना पण शेअर करा, बिंदास शेअर करा. आमचं काम जर आवडत असेल तर इतरांना सांगायला हरकत नाही, तर इतरांना सांगा बिंदास. जसं तुमची मुलगी लग्नाची आहे तसं अजून दुसऱ्या मुली पण लग्नाच्या आहेत, त्यांना सांगा. आणि कोणाचं तरी फुकटमध्ये होऊन जाईल, फ्रीमध्ये होऊन जाईल. मला पैसे द्यायची गरज नाही तिथे.
मागच्या वेळी कोणतरी एक मुलगी 10,000 द्यायला तयार होती. मला सांगते, तुम्हाला मी एक्स्ट्रा पैसे देते, 10,000 देते, पण माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे माझा बायोडा शो करा. म्हटलं मी शो करत नाही मुलींचे बायोडा. जे बायोडा शो केले आहेत त्यांना बटन लावलेलं आहे, जॉईनिंग बटन लावलं आहे. तिला डायरेक्ट शो करायचा होता. म्हटलं मी तसं करत नाही. कारण का करत नाही, करू शकतो, पण वात्रट मुलं असतात. बरीच मुलं वात्रट आहेत. ते लोक वेळ बघत असतात, म्हणजे केव्हा एकदा मुलींचे नंबर भेटतात आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारतो तासनतास, असं त्यांना वाटत असतं, आणि म्हणून मी ते काम करत नाही. कळलं ना? तर त्याच्यामुळे मी सुरक्षित म्हणजे काळजी घेतो मुलींची. त्यामुळे मुली आम्हाला भरपूर बघत आहेत, प्रचंड बघत आहेत. त्यात तुम्हीसुद्धा आहात. कळलं ना? तर तेवढं समजून घ्या. आम्हाला किती फोन येत असतील, आणि काही मुली जास्त क्लोज येण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांना पण मी सांगतो, मला अजिबात वेळ नसतो. त्यामुळे मला टाईमपास करायला अजिबात वेळ नाही आहे. मी रिपीट मेसेज पुन्हा पुन्हा नाही करू शकत. 2-3 वेळा मी मेसेज करू शकतो, त्या व्यतिरिक्त मी मेसेज करू शकत नाही. समजून घ्या मला, मी वाईट नाही आहे. समजलं ना? तर त्यामुळे ज्या मुली कोण बघत आहेत त्यांनी फक्त माझा कसा फायदा करून घेता येईल, म्हणजे जे यूट्यूब चॅनल आहे आमचं सामाजिक संघर्ष, त्यावरती जी स्थळं भेटतात त्या स्थळांचा फायदा कसा करून घेता येईल याकडे लक्ष द्या. आणि ही जी मोफत स्थळं भेटत आहेत, अशी स्थळं कुठेही भेटणार नाहीत. सगळीकडे फ्रॉड चालले आहेत. मुलींचे फोटो व्हायरल होत आहेत, किंवा काय काय बरेच कार्यक्रम चालले आहेत, किंवा मुलींकडून सुद्धा पैसे घेतले जातात. तर तो प्रकार इथे नाही आहे. त्यामुळे इथे चांगलं आहे तुम्हाला. तर तुम्ही बघा, कायम बघत राहा चॅनल, आणि इतरांना पण सांगा. धन्यवाद.